पुणे नाशिक रेल्वे या संदर्भातला हा व्हिडिओ आहे. कारण पुणे नाशिक जी ही रेल्वे हायस्पीड होती, ती आता गुजरातला नेऊन तिकडे मंजूर केलेली आहे आणि अहमदाबाद ते धोलोरो अशी ती रेल्वेच आहे. तर त्या संदर्भामधली जी माहिती आहे, ती आम्ही आपणासमोर सादर करीत आहोत त्या संदर्भामधली. आणि नेमकं काय काय झालं ते बघा. पूर्णपणे व्हिडिओ बघा, सबस्क्राईब करा, शेअर करा, लाईक करा. कारण हा लढा आपण कायम पुढं चालू ठेवणार आहोतच. तरी या व्हिडिओला जास्त सबस्क्राईब, शेअर, लाईक करा आणि पूर्ण व्हिडिओ बघा. पुणे नाशिक रेल्वे ही आता अहमदाबाद धोलेरो रेल्वे म्हणून गुजरातमध्ये गेले आणि आमचा शेतकरी धडाधड अवकाळीग्रस्त पावसात असा थांबलेला आहे की त्याला पेरणी कशी करायची हे समजत नाही आहे. विकास करून त्यांनी मतं दिली, परंतु त्या मताचा काय उपयोग झाला हे आता बघा. त्यानंतर आमच्या माता भगिनी आमच्या मुलांचं शिक्षणासाठी पुण्याला व नाशिकला पाठवता येईल. मोठ्या शहरात जाऊन आमचं धान्य किंवा इतर शेतीमाल मोठमोठ्या बाजारात नेऊन हे करता येईल, मुलाबाळांचं शिक्षण करता येईल आणि समृद्धी येईल अशी त्यांची आमच्या माता भगिनीची आशा होती. आणि शेतकरी तर अधिक सुखात होता की आता संपूर्णपणे या रेल्वेमुळं संपूर्ण आपलं एक भवितव्यच पालटेल आणि चांगल्या पद्धतीचं आपल्याला एक जीवन जगायला मिळेल. कारण मुलं बाळं शिक्षण वगैरे चांगल्या पद्धतीचं होईल अशी एक अपेक्षा धरून हाती पैसा खेळत अशी त्यांची अपेक्षा होती. आणि पण तसेच जे व्यापारी आहेत ते म्हणत होते की आता ही रेल्वे गेल्यामुळं तर त्यांचं हातबलच झालेले आहेत. त्यांना हे समजत नाही की आता करायचं काय. वस्तुस्थिती मात्र फार वेगळी झालेली आहे. जो गरीब दुकानदार होता, त्याला शेतकरी होता, त्याला खतं हे ते आणून आपलं सर्व काही करता येणार होतं. परंतु ही रेल्वे तिकडे गेल्यामुळं त्याच्या आशेवर पाणी फिरलेलं आहे आणि आता डोक्याला हात लावून बसण्याशिवाय त्याच्याकडे काही पर्यायच उरलेला नाही अशी ही वस्तुस्थिती झालेली आहे. कारण जेव्हा हे यांनी सांगितलं की रेल्वे येणार नाही, त्याने तेव्हा डोक्याला हात लावलाच. शेतकऱ्यांना, व्यापाऱ्यांना आता मात्र एक हे करण्याशिवाय पर्यायच उरला नाही. आनंदाचे चांगले, पावसाचे चांगले ढग आकाशात निर्माण झाले होते. आशा निर्माण झाल्या होत्या की जमीन सुपीक होईल, रेल्वे चांगली येईल, दळणवळण वाढेल आणि या भागाचा चांगला विकास होऊ शकेल पुणे नाशिक पट्ट्यामधील. परंतु तसं काही घडलंच नाही आहे. आणि हा जो प्रकार घडला तो फार वेगळा आहे. कारण ही जी रेल्वे आहे ही महाराष्ट्रातून गेली गुजरातला आणि गुजरातमधून अहमदाबाद ते धुलोरे या भागाचा विकास होणार. त्या भागामध्ये रस्ते, दळणवळण, शाळा, उद्योग, इंडस्ट्री वगैरे सगळ्या पद्धतीने लोक विकसित होणार. आणि आपले जे पुढारी आहेत हे मात्र आता मूग गिळून बसलेले आहेत. यांना मतं द्या आणि त्यांच्याकडून विकास करण्यासाठी यांना मतं द्या असं ते म्हणत होते. पण या रेल्वेच्या बाबतीत एक सत्यजित तांबे याने विचारल्याशिवाय दुसरं कुणीही काही विचारलेलं नाही. ही वस्तुस्थिती आमच्या पहिल्या मंजूर झालेल्या रेल्वेमध्ये जे मार्ग दाखवला होता तो पुणे, आळंदी, त्यानंतर चाकण, खेड, राजगुरुनगर, मंचर, त्यानंतर पुढं आळेफाटा, राजगुरुनगर, मंचर, आळेफाटा म्हणजे नारायणगाव, त्या मार्गे ती संगमनेरला जाणार होती घाटगाववरून. आणि तसंच अकोले तालुक्यातून, तशीच सिन्नर तालुक्यातून ती आपली एक नाशिकला जाणार होती. नाशिकमधील सर्व काही जे स्थानकं होते ते स्थानकं होते त्यासाठी दिलेले होते बस थांबे. आणि ही हायस्पीड रेल्वे होती. ही नाशिक पुणे हा प्रवास फक्त आणि फक्त एक 1.5 तासाचाच होणार होता. जास्त काही वेळ नाही आहे. कारण यांचं स्पीड समजा 150 जरी असलं, 220 स्पीड असतं या गाडीचं, परंतु 150 जरी असलं तरी 1.5 तासापेक्षा 1 तासापेक्षा जास्त प्रवासाला याला वेळ लागणार नव्हता. आणि हजारो शेतकऱ्यांचं नव्हे, कोटी लोकांचं जीवनमान यामधून सुधारणा होते. आता यासाठी फक्त आणि फक्त या सत्यजित तांबे यांनीच प्रयत्न केला. कारण त्यांनी शेवटच्या क्षणी
आपले जे देवेंद्र फडणवीस मुख्यमंत्री त्यांना विचारलं होतं की ह्या रेल्वे संदर्भात काय निर्णय घेतला, तर त्यांनी सांगितलं आम्ही एक कमिटी निर्माण करू, त्याची सर्वे करू आणि मग सांगू 2-3 महिने होता होता आजपर्यंत आलो, परंतु काही सर्वे दिसला नाही, काहीच झालं. रेल्वेच्या माध्यमातून होणारा विकास हा आमचा हक्क आहे असं हे तांबे जरी म्हणत असले आमदार, तरी प्रत्यक्षामध्ये त्यांच्या व्यतिरिक्त या काही पुढाऱ्यांनी यामध्ये काही काम केलेलं नाही. आता आम्ही आपणास दाखवत आहोत हे धोलेरे रेल्वेचं हे डायग्रॅम आहेत. आता धोलेरे रेल्वेचं तरी आम्ही किती कौतुक करू. धोलेरे सेमी हायस्पीड डबल लाईन रेल्वे, इतके त्यामध्ये स्टेशने येणार, इतका त्यामधून लोकांना फायदा होणार वगैरे वगैरे ज्या बाबी आहेत त्या त्याच्यामध्ये दिलेल्या आहे. परंतु याचं दुःख असं वाटतं की ही नाशिक पुणे रेल्वे ही अतिशय महत्त्वाची होती आणि त्यामध्ये कोटी लोकांचं जीवनमान होतं. आता यामध्ये जे पुढारी आहेत, आपले खासदार आहेत, पुण्याचे खासदार, नाशिकचे खासदार, शिर्डीचे खासदार, आता नावं तरी कशाला घेऊ त्यांची कारण नावं घेण्याचे सुद्धा ते आता नाही आहे. त्यांना आता यानंतर पुन्हा लोकसभेत किंवा विधानसभेमध्ये त्यांना आता जागा राहणार नाही, अशी एक वस्तुस्थिती म्हणजे आता निर्माण झालेलीच आहे, हे लक्षात घ्या. कारण एक हा जो लोकांच्या आशेवर जे पाणी फिरवलं त्यामध्ये मुख्य वाटा आहे देवेंद्र फडणवीस. हे लोक एवढे लाचार आणि गरीबसारखे जाऊन हात जोडून उभे राहतात, जी हां करतात हे समजत नाही. आता हे कॅबिनेट मिटिंगचं दृश्य आहे आणि यामध्ये हे वैष्णव हे आता सांगतात की ही रेल्वेला मंजुरी देण्यात आहे, किती 20,000 करोड वगैरे वगैरे सगळ्या पद्धतीचं. म्हणजे यांनी या मीटिंगमध्ये शेवटी गुजरातचं पाणी गुजरात वळवलं आणि आपले लोक मात्र, महाराष्ट्रीयन लोक मात्र मुग गिळून बसले. कोणीच नाही, अगदी मुख्यमंत्र्यासहसुद्धा कोणीच काही बोललं नाही की 2-3 महिने झाले, रेकॉर्ड झालं का, की काय काय केलं तुम्ही वगैरे, काहीच नाही आहे. म्हणजे थातूर मात्र उत्तरं देऊन यांनी आपल्याला असं झुलवत ठेवलं. तेव्हा या पुढाऱ्यांवर काही विश्वास ठेवायचा नाही आहे. म्हणजे हे खासदार असो, आमदार असो, पडले तरी त्यांना काही ना काही पद दिले जातात, असे अनेक उदाहरणं आहेत. आता त्याच्यामध्ये काहीच नाही आहे. परंतु या संपूर्ण म्हणजे पुणे, त्यानंतर राजगुरुनगर, त्यानंतर आंबेगाव, त्यानंतर जुन्नर, त्यानंतर संगमनेर, अकोले, सिन्नर हे जे तालुके होते विकसित होणार होते आणि नाशिक, तर ह्या ह्या ज्या तालुक्यातील जनता आहे ती विकसित होणार होती. यांनी आंदोलनं केले, मोर्चे काढले, सर्व काही केलं आणि त्याचं उत्तर एक तुम्हाला मिळालं की त्या नवीन मार्गासाठी आम्ही एक कमिटी नेमू आणि ती कमिटी तुम्हाला एक म्हणजे मार्ग काढेल. कारण ते तुमच्यामध्ये ते कुठल्या एक नारायणगावच्या दुर्बिणी आल्या त्यामुळं तर झालं. म्हणजे दुर्बिणीचं काही कारण नव्हतं, हे तुम्हाला आता लक्षात आलं असेल की दुर्बिणीच्या 5-10 किलोमीटर अलीकडून पलीकडून रेल्वे नेता येत होती, परंतु त्याने ते तसं केलं नाही आहे आणि ही वस्तुस्थिती आहे. कारण आमचे जे लोक आहेत ते काही एकाच पक्षाचे नाही, कोण राष्ट्रवादीचे आहेत, कोण तो एक खासदार राष्ट्रवादीचे 2 खासदार आहेत इथं, एक शिवसेनेचा खासदार आहे. म्हणजे अशा पद्धतीने आणि आमदार तर सगळ्याच पक्षाचे आहेत, अजित पवार गटाचे आहेत, त्यानंतर शिवसेनेचे आहेत, त्यानंतर एक म्हणजे विविध प्रकारचे जे गट असतील, काही भाजपच्या एकही आमदार नाही. म्हणून तर असं काही घडलं नसेल ना. म्हणजे पक्षीय, कारण विरोधी पक्षाचं काही ऐकायचंच नाही असं जर समजा मुख्यमंत्र्यांनी किंवा केंद्रीय मंत्र्यांनी जर ठरवलं तर मग हे विरोधी पक्षाचे पुढारी काहीच उपयोगाचं नाही. आपल्याला शेवटी ह्या जे सत्तेत आहेत त्यांच्या लोकांनाच निवडून द्यावं लागेल आणि त्यांच्याकडेच ही मागणी करावी लागेल, अशी एक शक्यता निर्माण झाली आहे. आता काय 2 वर्ष राहिले एक, आणि गुजरातला ती हायस्पीड रेल्वे झाली. ही हायस्पीड रेल्वे ही संपूर्ण जगामध्ये 1 नंबरची आहे. कारण स्पीड तिचा हिला रेल्वे ही जी आहे हिचा स्पीड आहे 220 किलोमीटर तासाला, एका तासामध्ये एवढी जाऊ शकते. आणि पुणे नाशिक अंतर आहे 210 किलोमीटर. म्हणजे पुण्याहून निघाली तर नाशिकला 1 तासामध्ये आणि नाशिकवरून पुण्याला निघाली तर 1 तासामध्ये. म्हणजे असा याचा एक स्पीड आहे. आणि त्याच्यामध्ये समजा अर्धा तास थांबा वगैरे इकडे तिकडे झाला
तर साधारण 1.5 तास पुणे नाशिक दीड. आणि आता सध्या रेल्वेने नव्हे तर प्रवास आपण जर गेले तर ह्या केंद्रीय रेल्वे मंत्रालयाची मास्टरला सावंत्र वागणूक नाही. या अश्विनी वैष्णव संदर्भामध्ये मागे आम्ही सांगितले की हा माणूस एक कलेक्टर म्हणून आंध्र प्रदेशामध्ये होता आणि त्याला फक्त पुढाऱ्यांचं ऐकायची सवय आहे आणि मोदींनी त्याला बरोबर सांगितलं. म्हणजे हा एकेरी उल्लेख नाही आहे, तर ते वस्तुस्थिती आहे, त्यांच्याविषयीचं आपलं प्रेम आहे. प्रेमात माणूस एकेरीच उल्लेख करतो. मोदी हा आमचा माणूस आहे, म्हणजे आमचा म्हणजे आपल्या सर्वांचा, आणि आमचं कल्याण करण अशी आमची भावना होती. त्यांना आम्ही कोणी विरोधही केला नव्हता. पण हे गुजरातमध्ये भारतातील पहिला सेमी हायस्पीड रेल्वे प्रकल्प जो पुणे नाशिकमध्ये होणार होता तो अहमदाबाद धुळीस रेल्वेमध्ये का केला हे काही समजत नाही आहे. आणि पुणे नाशिक रेल्वेला डावलून केलेला हा प्रकल्प आता त्यांना 2 वर्षात पूर्ण करायचा आहे. त्याला काही जास्त वेळ लागणार नाही आहे आणि तो लगेच पूर्ण होऊन लोकांना ही हायस्पीड रेल्वे लगेच करणार आहे. परंतु या पट्ट्यातील लोकांचा जो घास आहे आणि जो विकासाचा मुद्दा होता तो मात्र आता मागे पडल्याचं दिसत आहे. तर आता लोकांनी आंदोलनं करावी, कोणाचं ऐकू नये, एकाही पुढाऱ्याचं ऐकायचं नाही, एकाही नेत्याचं ऐकायचं नाही. आपापले आंदोलनं करायचे, जेल भरवांदोलन करायचे, सुटायचं जोपर्यंत होईल तोपर्यंत आता लढायला प्रत्येकानेच तयार राहिलं पाहिजे. गावोगाव जाऊन या मोदीला पत्र पाठवा, वैष्णवाला पत्र पाठवा आणि अण्णा हजारेंसारखं एक आपला मेळावा हा दिल्लीचाही घ्या पथावर किंवा इतर कुठेही आपण एक मोर्चे काढून या संदर्भामध्ये आता मोदीचं लक्ष वेधल्याशिवाय काहीच नाही. कारण मोदी बोले आणि दुनिया चाले नव्हे तो भारत हाले किंवा भाजप हाले असा एक प्रकार आहे. तेव्हा ह्या मोदीला तुम्ही जास्त पत्र पाठवा आणि हे करा. तर आता हे मोदीच आपल्याला एक हे करू शकतील, म्हणजे नाहीतर अन्याचा काही उपयोग होणार नाही आहे. तुम्ही किती प्रयत्न केले, काही केले, कारण हे पुढारी आपले शेवटी बोट चेपेच आहेत आणि वरून एक साधारण दम दिला तर ते गप्प बसतात. मग पक्षाच्या अध्यक्षांनी दम दिला किंवा मंत्र्यांनी जर दम दिला, कारण हे सत्तेसाठी लाचवलेले लोक हे कधी सत्ता मिळाल्यानंतर मशगूल होतात आणि सर्वसामान्य लोकांचं त्यांना काही घेणं देणं नसतं. तर तेव्हा एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे या रेल्वेसाठी उठा, आंदोलनं करा आणि आता बॉम्ब मारण्याशिवाय पर्याय नाही. आता शिमगा करायलाच पाहिजे, कारण त्याशिवाय यांच्या कानापर्यंत हा आवाज जाणार नाही. मोर्चे काढा दिल्लीपर्यंत, कोणत्याही तुम्हाला जे प्रकार किंवा माध्यमं माहीत असतील, जे योग्य वाटेल त्याच्या पद्धतीने ते करत जा. आमचं ATM न्यूज वर्ल्ड चॅनल संपूर्ण महाराष्ट्रात लाखोच्या संख्येने लोक बघत असतात. आपण या चॅनलला जास्त शेअर, लाईक, सबस्क्राईब करा आणि सबस्क्राईब करून आता कॉमेंटही करा. धन्यवाद, कारण तुमच्या कॉमेंटही आम्ही ऐकून त्याच्यावर विश्लेषण करू. धन्यवाद. सबस्क्राईब करा. धन्यवाद.